हॅलो गाईज, तर मी आहे तन्मय आणि आज आमचा प्लॅन झालेला आहे लोणावळ्याला जायला एकविरे आईच्या दर्शनाला आणि तिकडून आम्ही जाणार भाजी लेण्याला। तर आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता उठून आमच्या प्रवासाला सुरुवात करतो। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत हायवे मार्गाने, जे आहे चरोटीपासून आमच्या इकडून जवळ पडतं, तसं आम्ही जाणार आहेत। आणि आम्ही सगळं आमच्या फॅमिली मेंबरनी डिसाईड केलेले आहे की सगळ्यात पहिला आम्ही लोणावळ्याला आम्ही जिथं विला बुक केला तिथे जाणार आणि त्याच्यानंतर तिकडून आम्ही जाणार आहेत आईच्या दर्शनाला। तर आमची ट्रिप आहे टोटल 2 दिवसाची, ज्याच्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी जाणार आहेत भाजी लेणीला आणि त्याच्यानंतर एकविरा आईच्या दर्शनाला दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहेत लोहगडला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमचे जेवढे स्पॉट्स लागतील आम्ही तेवढे विजिट करणार आहेत। आणि आम्ही पोहोचलेले आहेत मुंबईला। बघू शकता की आम्ही किती एन्जॉय करून फन करून आलेले आहेत। काही जणांना खूप त्रास झाला, बट हार न मानता आम्ही आमच्या प्रवासाला चालू ठेवलेला आहे। आणि बघू शकता की मुंबईमध्ये किती गर्दी अशी जमा होते। तर गाईज, आम्ही इथे नाश्ता करायला पोहोचलेलो होते मॅकडॉनल्ड्समध्ये, बट आमचा बॅड लक होता की मॅकडॉनल्ड्स बंद होता। त्या कारणाने आम्ही गेले, फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला परत सुरू केलं। आणि तर फायनली आम्ही पोहोचलेले आहेत विलाला, जे आहे लोकेटेड लोणावळ्यामध्ये। बघू शकता किती छान स्विमिंग पूल दिलेला आहे आणि इंटिरियर डेकोरेशन पण विलाचं किती छान आहे आणि किचन दिलेलं आहे आणि रूम्स पण छान आहेत। बघा किती छान ठेवलेलं आहे। आणि ह्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत नाश्ता करून आईच्या दर्शनाला। तर बघा, आम्ही इथे होते सगळे फन करून आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो नाश्ता करायला। त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत आईच्या दर्शनाला। फायनली आम्ही पोहोचलेले आहेत आईच्या दर्शनाला, जे आहे एकविरेमध्ये। आणि बघू शकता आमचे क्यूट कपल आणि जो व्हिडिओ काढत आहे तो माझा भाऊ आहे। आणि आम्ही आमच्या दुसऱ्या कपलला शोधत आहेत, जे आम्हाला दिसून नाही राहिलेत, ते वाटते पुढे गेलेले आहेत निघून। आणि आम्ही खूप एक्सायटेड आहेत आईचे दर्शन घ्यायला। आणि आम्ही इथून आता आमचं जे ट्रॅकिंग आहे ते आम्ही स्टार्ट करणार आहे। खूप एन्जॉयमेंट फन या व्हिडिओमध्ये होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। गाईज, फायनली आम्ही वरती पोहोचलेले आहेत आणि आम्ही आता आईचं दर्शन घेऊ। आणि बघू शकता किती छान मंदिर आणि हे जे केव बाजूला जे क्रिएट करून ठेवलेलं आहे ते किती छान दिसत आहे। आणि साईडला एक छोटासा वॉटरफॉल पण दिसू शकतं तुम्हाला। कोणताही डिवाइस अलाउ नसल्या कारणाने आम्ही कोणताही डिवाइस न घेता खूप चांगलं दर्शन आम्हाला प्राप्त झालेलं आहे। तर मित्रांनो, आपल्या एकविरा आईचा जो प्रवास होता तो तेवढाच समाप्त झालेला आहे आणि आपण आता जाणार आहोत भाजी लेणी केवला। आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक धबधबा बघायला भेटत होतो, किती छान सुंदर असा आहे, हे बघू शकता तुम्ही। असे खूप सारे धबधबे तुम्हाला बघायला भेटतील। आणि इथं आपण आपल्या ट्रॅकिंगला जे आहे भाजी लेणी स्पॉट त्याच्याला प्रवासाला आपण सुरुवात केलेला आहे। खूप छान असे आम्हाला लेणी केव्स इथे बघायला भेटले, ज्याचा काही काकड तुटलेला आहे आणि मी खूप फन सुरू केलं, तर बघू शकता तुम्ही। आणि त्याच साईडला एक छोटासा धबधबा वॉटरफॉल हे तुम्ही बघू शकता आणि किती छान निसर्ग आहे हे तुम्ही बघू शकता इथे। आणि धबधब्याच्या साईडला एक खूप छान असा व्ह्यू आहे फोटो काढण्यासाठी। आणि त्यानंतर बघू शकता की वरती पायऱ्या पण किती छान डिझाईन केलेले आहेत आणि वरती पण फोटो काढण्यासाठी खूपच चांगला असा स्पॉट आहे। आणि निसर्ग पण तिकडून खूप छान असा दिसतो आणि केव्स पण एकच छानच बनवलेलं आहे।
या प्रकारे आपले 2 स्पॉट आजचे जे होते ते पूर्ण झालेले आहेत आणि आपण जाणार आहेत आपल्या व्हिलाला. आणि पुढचा व्हिडिओ जो उद्याचा असेल तो पुढे आपण पाठवू. तर त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या. आणि पुढे बघू शकता आम्ही किती मजा केलेली आहे. लाईव्ह